या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची तयारी गतिमान करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। ही बैठक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या पुढाकाराने आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली। यावेळी ॲडव्होकेट केशव इंगळे, गणेश डोंगरे, फिरदौस पटेल, देवाभाऊ गायकवाड, शफी हुंडेकरी, उदय चाकोते, नागनाथ कदम, वाहिद बिजापुरे, मोहसिन मैंदरगीकर, शाकीर सगरी, मीनाताई गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार प्रकाश येलगुलवार म्हणाले, काही जण काँग्रेस अडचणीत असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण 1978 मध्ये परिस्थिती याहूनही गंभीर होती। त्या काळात सभांना परवानगी दिली जात नव्हती, तरीही पहिले रोटी खाएंगे इंदिराजी को लाएंगे या घोषणेतून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आणि इंदिरा गांधींनी झंझावाती प्रचारातून पुन्हा प्रचंड बहुमतासह सत्तेवर पुनरागमन केले। भाजप समाजात जातीभातीत विष पसरवून मतविभागणी करत सत्तेत येते, पण कामांच्या बाबतीत त्यांची कामगिरी झिरो आहे। आपले नेते राहुल गांधी हुकुमशाही प्रवृत्तीविरुद्ध ठामपणे लढत आहेत। सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे दीपस्तंभ नेते आणि व्यापक जनसंपर्क असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल। काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही। काळ बदलतो, काँग्रेस फिनिक्स प्रमाणे पुन्हा राखेतून उभारी घेईल असे ते म्हणाले। सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, 9 डिसेंबर रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि खासदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणूक देखील निकट आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या प्रभागात सामाजिक उपयुक्ततेचे कार्यक्रम आयोजित करावे। चेतन नरोटे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचे कार्य सुशीलकुमार शिंदे यांच्या विकासाचा ठसा, खासदार प्रणिती शिंदे यांच्या लोकहिताच्या कामांची माहिती घराघरात पोहोचवावी। प्रत्येक विभागात उमेदवारीचा विचार न करता मीच उमेदवार आहे या भावनेतून वातावरण निर्मिती करा। लोकांच्या सातत्यपूर्ण गाठी भेटी घ्या। 10-11 वर्षांच्या भाजपच्या सत्ता काळात सोलापूरचे प्रचंड नुकसान झाले आहे। नुकत्याच पडलेल्या पावसात नागरिकांना भेडसावलेल्या अडचणी या अपयशी कारभाराचे स्पष्ट उदाहरण आहे। माझ्याबद्दल जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहे, परंतु माझ्या रक्तात काँग्रेस आहे। काहीही झाले तरी मी पक्ष बदलणार नाही। काँग्रेसची ताकद म्हणजे विचार आणि तो विचार सोलापुरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच आपले ध्येय आहे। शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।